नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. अरुण जेटली आज बोललेले आहेत आणि त्यांचं भाषण अतिशय महत्त्वाचं भाषण आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये सगळ्या खासदारांच्या समोर अरुण जेटलींनी जे भाषण केलं आहे ते भाषण जर आपण बघितलं साधारणपणे 20-25 मिनिटांचं ते भाषण आहे सगळं, पण ते भाषण फारच महत्त्वाचं आहे. आणि साधारणपणे जो निर्णय आहे नोटाबंदीचा त्याच्या संदर्भात सरकार काही बोलत नाही किंवा सरकारची नीट प्रतिक्रिया काय आहे ते समजत नाही, अशी भूमिका जेव्हा विरोधक मांडतायत अशा वेळी जेटली जे म्हणालेत ते फारच महत्त्वाचं आहे. म्हणजे जेटलींचा साधा मुद्दा असा आहे, तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे की एकीकडे हा निर्णय अर्थमंत्र्यांना सुद्धा माहीत नव्हता अशी टीका करायची आणि त्याचवेळी हा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांना अगोदरच माहिती होता असं म्हणायचं. याचा अर्थ ही जी टीका आहे ती टीका मुळामध्ये त्याचा हेतू तपासला पाहिजे. अशा प्रकारची तारतम्य नसलेली टीका विरोधक करतायत, त्याला काही अर्थ नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ते असं म्हणालेत की हो, शेती आणि ग्रामीण भागामध्ये काही अडचणी आहेत हे आम्हाला मान्यच आहे आणि ते आपण करतो आहोत. त्याच्या अनुषंगानं काही सुधारणा सुरू आहेत, तोही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तिसरं जेटली जे म्हणाले आहेत की हे पाऊल ऐतिहासिक आहे आणि त्याच्यामुळे वाईट ट्रान्झॅक्शन्स हा आता नियम होईल, हे प्रमाण होणार आहे. मी आता काळा पैसा किंवा काळं अर्थकारण हा एका अर्थानं अपवाद नाही आहे, नियम होत असताना आता इथून पुढे मात्र बऱ्यापैकी वाईट ट्रान्झॅक्शन जे आहेत त्याला अगदी नियमाप्रमाणे किंवा ते प्रमाण होईल, नॉर्मल होईल असं ते म्हणालेले आहेत. आणि ज्या दिशेनं आपल्याला जायचं आहे त्या दिशेनं आत्ता ही सुरुवात आहे, पुढे बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे अरुण जेटलींनी आपल्या त्या सगळ्या सविस्तरपणे केलेल्या भाषणामध्ये असे अनेक मुद्दे मांडलेले आहेत. एक बघा, म्हणजे कालच्या आपल्या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत ते असं म्हणाले, त्यांनी काही टीका केली भाजपवर आणि भाजपवर टीका करताना त्यांनी असा एक मुद्दा मांडला की भाजपच्या लोकांना हा निर्णय माहिती होता. पुढं ते असं म्हणाले की अहो, विदर्भामध्ये 20-20 किलोमीटरच्या रेडियसमध्ये बँकांच्या शाखा नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अन्यत्र सुद्धा बँकांच्या शाखांचं जाळं कमी आहे. अशा वेळी हा निर्णय अंमलात कसा काय येणार? भाजपवरची टीका आपण क्षणभर विसरू, पण मुळात काँग्रेसचे प्रवक्ते जर हे सांगत असतील की बँकांच्या शाखा 20-20 किलोमीटरच्या परिघामध्ये नाहीत, तर मग काँग्रेसने इतकी वर्ष केलं काय? आणि समजा नरेंद्र मोदी काही करू पाहतायत, या देशाचं प्राक्तन बदलू पाहतायत, तर खरोखरच उगाच टीका करायचं काय कारण आहे? त्यांचा मुद्दा काय आहे ते पण समजून घेतलं पाहिजे. अरुण जेटलींनी याच पद्धतीनं सगळी मांडणी केलेली आहे. नरेंद्र मोदीही त्या बैठकीमध्ये होते आणि मोदींनी जे काही भाषण केलेलं आहे ते भाषण पण अनेकांनी बघितलं असेल. मोदी अतिशय इमोशनल झाले होते, भावनाशील झाले होते. आणि खरं म्हणजे आपले पंतप्रधान हे भावनाप्रधान किती आहेत हे आपण अनेकदा बघत असतो. वारंवार या प्रकारचा प्रत्यय आपल्याला येत असतो. अतिशय इमोशनली मोदींनी काही मुद्दे मांडले. ते असं म्हणाले की जाणीवपूर्वक हे सगळे विरोधक एकवटत आहेत माझ्या विरोधामध्ये आणि मुद्दाम एवढं चांगलं पाऊल आहे त्याला बदनाम करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. अशावेळी भाजपच्या खासदारांनो, तुम्ही उठा आणि सर्वसामान्यांपर्यंत सर्वदूर पोहोचवा की हे पाऊल किती महत्त्वाचं आहे. हा एल्गार आहे काळ्या पैशांच्या विरोधातला. काळ्या पैशांच्या विरोधामध्ये सर्जिकल स्ट्राईक असं मात्र याला म्हणू नका, असंही मोदी म्हणालेले आहेत. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा नोटाबंदीचा निर्णय नरेंद्र मोदींनी जाहीर केला 8 तारखेला मध्यरात्री आणि त्यानंतर 9 तारखेला आपण कार्यक्रम केला आवाजचा, त्या कार्यक्रमात मी असं म्हणालो होतो की खरोखरच याला सर्जिकल स्ट्राईक अशी उपमा देण्याचं काही कारण नाही. त्यामुळे त्याची संवेदनशीलता जी आहे ती कमी होते आणि स्टंट्समध्ये याचं रूपांतर केलं जातं. पण मोदी भक्तांना सुद्धा असा स्टंट प्रिय असल्यामुळे त्यांनीही त्याला सर्जिकल स्ट्राईक वगैरे म्हटलं. पण आता साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच म्हणत आहेत की याला सर्जिकल स्ट्राईक असं म्हणू नका. काळ्या पैशांच्या विरोधामध्ये ही एक लढाई आहे, हा एक एल्गार आहे आणि आपल्याला आणखी बरंच पुढे जायचं आहे. ही सुरुवात आहे. तुम्हाला मी सांगून ठेवतो, नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की ही सुरुवात आहे, आपल्याला आणखी खूप पुढे जायचं आहे. याच एका निर्णयाचं पोस्टमार्टम करत बसू नका, आपल्याला पुढे जायचं आहे. आणि पुढे जाताना सगळ्याच क्षेत्रांमध्ये आत्ता बऱ्यापैकी कॅशलेस इकॉनॉमी किंवा पारदर्शकता अशी सगळी येत चाललेली आहे. डिजिटल गोष्टींकडे आपण चाललेलो आहोत. अशावेळी गो डिजिटल, गो कॅशलेस अशा दिशेनं आपल्याला जायचं आहे. त्यामुळे हे फक्त पहिलं पाऊल आहे
आणि याच्या पुढची पावलं जी आहेत ती याला सुसंगत अशाच पद्धतीनं पडणार आहेत. अंमलबजावणीच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला, कारण हा निर्णय खरंच फार मोठा होता आणि तो गोंधळ होणार आहे असंही मोदींनी अगोदरच जाहीर केलं होतं. कारण एवढा मोठा सगळा एवढा मोठा देश, एवढी प्रचंड लोकसंख्या, त्यामुळे काही गोंधळ झाला. पण आता मात्र तो गोंधळ आटोक्यात येईल अशी व्यवस्था आम्ही सगळी करतो आहोत. हळूहळू ते सगळं सुरळीत होईल आणि त्यानंतर जे आपण करतो आहोत ते खऱ्या अर्थानं ती लढाई सुरू होईल, असं मोदींनी पण स्पष्ट केलं आहे, जेटलींनी स्पष्ट केलेलं आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये भाजपच्या खासदारांच्या समोर जेटली बोलले आणि मोदी भावूक झाले, मोदी इमोशनल झाले. मोदी संसद का फेस करत नाहीत किंवा मोदी संसदेमध्ये का बोलत नाहीत हा मुद्दा आहेच. बोलतील, यथावकाश ते बोलतील. प्रत्येक गोष्टीची एक वेळ मोदींनी ठरवलेली असेल त्याप्रमाणे ते बोलतील. पण आज जे जेटली म्हणालेत आणि मोदी म्हणालेले आहेत त्यानंतर तरी विरोधकांनी जरा गंभीरपणे या विषयाकडे पाहायला काय हरकत आहे. केवळ आक्षेप, केवळ शंका यापेक्षा सुद्धा खरंच जर हा निर्णय असेल महत्त्वाचा. बरं, गंमत अशी की सुरुवातीला जेव्हा हा निर्णय जाहीर झाला तेव्हा सगळ्या पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. नंतर मात्र सगळ्या पक्षांना काय झालं माहिती नाही आणि हळूहळू एक एक पक्ष बाजूला गेला त्या निर्णयापासून आणि नंतर सगळे पक्ष एकवटले निर्णयाच्या विरोधामध्ये. अंमलबजावणीमध्ये दोष आहेत का? आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये अडचणी आहेत का? आहेत, पण त्या दूर होतील असं म्हणतात जेटली आणि मोदी. आजच्या चर्चेचा मुद्दा असा आहे की खरंच मोदी आणि जेटली एवढं सांगतायत तर त्याच्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. जेटली बोलले, आक्षेप संपले, असा आजचा विषय आहे. जेटली बोलले, आक्षेप संपले. आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन हे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते, त्यामुळे त्यांची मांडणी या संदर्भातली नेहमीच फार महत्त्वाची असते आणि आज तर ते आणखी महत्त्वाचं काही बोलतील अशी अपेक्षा आहे. कॉम्रेड अजित अभ्यंकर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत, अर्थकारणाचे प्राध्यापक असणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळा पैसा याच्या अनुषंगाने सातत्यानं आंदोलन छेडणारे कॉम्रेड अजित अभ्यंकर आपल्यासोबत असणार आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे पण आपल्यासोबत आहेत मुंबईतून. अर्थकारणाच्या अभ्यासक डॉक्टर सरिता औरंगाबादकर या आपल्यासोबत असणार आहेत नाशिकमधून. या सगळ्यांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे आणि अगदी सुरुवातीला मला जायचं आहे डॉक्टर रत्नाकर महाजनांकडं. डॉक्टर रत्नाकर महाजन, जर अरुण जेटली हे बोलतायत, मोदी हे बोलतायत, तर खरंच सगळे आक्षेप सोडून एकत्रितपणे सगळ्यांनी या निर्णयाला पाठिंबा देणं हा एक मार्ग असू शकतो का? काय म्हणणं आहे? आजची ही दोन्ही भाषणं ज्यांनी पूर्णपणे ऐकली असतील त्यांना शेक्सपियर किंवा राम गणेश गडकरी यांच्या जुन्या नाटकातली पल्लेदार वाक्यांनी युक्त अशी स्वगतं आठवली असतील. नानासाहेब फाटक त्यांना आठवले असतील, डॉक्टर श्रीराम लागू त्यांना आठवले असतील, मधुकर तोरडमल त्यांना आठवले असतील. त्यामुळं ही दोन्ही भाषणं अशी आहेत की या दोन्ही भाषणांमध्ये नव्यानं काही सांगितलेलं आहे किंवा नव्यानं काही इकॉनॉमिक लॉजिक मांडलेलं आहे असं काहीही त्या भाषणामध्ये नाही. उलट माझा तर असा आक्षेप आहे की मुळामध्ये सत्ताधारी असलं म्हणून काय झालं, एका राजकीय पक्षाच्या बैठकीमध्ये त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेली भाषणं सर्व वाहिन्या लाईव्ह कशा काय दाखवत होत्या. म्हणजे काय, म्हणजे ते काय संसदेचं अधिवेशन होतं का, सर्वपक्षीय बैठक होती का, काय होतं, काय का ते अधिकृत फंक्शन होतं. सत्ताधारी पक्षाच्या संसदीय दलाची ती बैठक होती. ती लाईव्ह दाखवणं ह्याला न्यूज व्हॅल्यू आहे का नाही मला माहीत नाही, कारण मी त्या क्षेत्रातला नाही, पण प्रोप्रायटी मात्र नव्हती. आता मुद्दा असा आला की मुळामध्ये हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय डिमॉनिटायझेशनपेक्षा स्वॅपिंग ऑफ नोट्स या रीतीनं त्याचं वर्णन करावं लागेल. त्याचं कारण असं की 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रद्द केल्या, पण 500 रुपयांच्या नोटाही नव्यानं आल्या आणि 1000च्या ऐवजी 2000च्या पण नोटा नव्यानं आल्या. ह्याचं आर्थिकदृष्ट्या पटण्याजोगं, सामान्य व्यवहाराच्या पातळीवर पटण्याजोगं एकही कारण अजून ना या दोन महानुभावांनी दिलेलं आहे, ना रिझर्व्ह बँकेच्या नवनियुक्त गव्हर्नरांनी दिलेले आहे. ते तर गेले 10-15 दिवस कुठे याचाच पत्ता नाही आहे.
त्यामुळं अगदी आर्थिक निकषावर जरी या निर्णयाचं परिशीलन केलं तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या साऊंड पायावर हे उभं आहे आणि यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेत काही गुणात्मक फरक पडेल अशी शक्यता आज व्यक्त करणं हे केवळ आर्थिक निकषावरच नव्हे तर भावनिकदृष्ट्यासुद्धा भाबडेपणाचं ठरेल. आणि हे सगळं होत असताना आम्हाला ऐकायला काय येतं तर इतिहासात याची नोंद होईल. बरोबर आहे, इतिहासात याची नोंद होईलच, पण ती कशी होईल? इतिहासात याची नोंद अशी होईल की या देशाच्या इतिहासात एक पंतप्रधान असा होऊन गेला की ज्यानं स्वहस्ते भारताला आर्थिक अराजकाच्या गर्तेत ढकलून दिलं, अशी नोंद इतिहासात नक्की होईल. रत्नाकर महाजन, तुमचा मुद्दा पोहोचलाय. केशव उपाध्ये, मला समजत नाही की ज्या पद्धतीनं अरुण जेटली बोलतायत, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी सांगतायत आणि आपण एका नव्या अर्थकारणाच्या दिशेनं जात असताना सुद्धा विरोधक मात्र आपला हेका जो आहे तो सोडायला तयार नाही. डॉक्टर महाजन ज्या पद्धतीनं उपरोधिकपणे मधुकर तोरडमल आणि काय राम गणेश गडकरी वगैरे सगळ्या उपमा देत होते, त्याच्यामुळे विरोधक अद्यापही त्याच मानसिकतेमध्ये आहेत. केशव उपाध्ये, काय करायचं? खरोखरच नरेंद्र मोदी म्हणालेत की भाजपच्या कार्यकर्त्यांनी, भाजपच्या खासदारांनी, प्रवक्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत, सगळ्या लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे की याच्यामुळे देशाचं प्राक्तन चांगल्या पद्धतीने बदलणार आहे. विरोधक जाणीवपूर्वक कॉन्स्पिरसी करतायत. अशावेळी केशव उपाध्ये, काय म्हणणं आहे तुमचं? अगदी 100% खरं आहे. मगाशी काही नावं घेण्यात आली, मधुकर तोरडमल पासून काय उपरोधिक स्तरापर्यंत काय असं सांगितलं गेलं, वर्णन केलं गेलं. स्वाभाविक आहे, काँग्रेस पक्ष त्याच जुन्या मानसिकतेमध्ये, जुन्या कालखंडात अजूनही वावरतोय. त्यामुळे त्यांना तीच नावं आठवणार, त्याच कालखंडात ते राहणार. वास्तवापासून प्रचंड फारकत घेतलेलं काँग्रेस पक्ष सध्या दिसतोय. त्यामुळे ती त्याच मानसिकतेत राहील याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही आणि त्यामुळे त्यांना तसंच ते वाटत राहील. उपरोधिक आणि काय काय सगळं शब्द प्रभू आहेत ते. त्यामुळे ठीक आहे, पहिला मुद्दा. दुसरा त्याचा मुद्दा की टीव्ही वाहिन्यांनी का दाखवलं. आता हे बघा, म्हणजे आता टीव्ही वाहिन्यांनी काय करायचं काय नाही आता हे ठरवणार, ते योग्य संयुक्त आहे की नाही हे ठरवणार. म्हणजे इथून म्हणजे जर लोकांसमोर भूमिका जात असेल, टीव्ही वाहिन्या असं वाटलं असेल की गेलं पाहिजे लोकांसमोर भूमिका, त्यातनं ज्या पद्धतीचं काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांकडनं जे गैरसमज पसरवण्याचे जी कामं सुरू आहेत ती जर दूर होत असतील, लोकांमध्ये जे काही थोडाफार गैरसमज असेल तो नष्ट होत असेल, मात्र तेथेही पुन्हा आक्षेप, कारण काँग्रेसचं पुन्हा जे नाटक सुरू आहे ते उघडं पडतं या निमित्ताने. त्यामुळे आता टीव्ही वाहिन्यांनी काय ठरवाय, काय करायचं ते काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या घरी जाऊन विचारायचं त्यांना, हे दाखवू का आम्ही, आणि मग काँग्रेस म्हणेल तसं करायचं. अशी काही मानसिकता, ती मानसिकता असणार आहे स्वाभाविक, कारण शेवटी मागचा इतिहास तोच सांगतो त्यांचा. तिसरं ते म्हणाले भाबडेपणाचं काय गुणात्मक फरक पडेल, भाबडेपणा ठरेल. आता स्वाभाविक आहे, जुने इतिहास काय काय सगळे काढायचे, त्यांच्या पंतप्रधान कशा कशामुळे इतिहासात नोंदले गेलेत, हा सगळा इतिहास आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे इतिहासात रमणारं काँग्रेसचे प्रवक्ते ते राहू दे, त्यांना तिथेच राहू दे. म्हणजे पूर्वीमध्ये काही ते फिरून आले होते, पण ठीक आहे, मला त्यात जायचं नाही. आता मुळामध्ये असं आहे की आजच्या अरुण जेटलीच्या भाषणांनी अनेक गोष्टी स्वच्छ आणि स्पष्ट सांगितल्या त्यांनी करून. म्हणजे कशा पद्धतीने राजकारण काँग्रेसवाले करतायत. एकदा म्हणायचं आम्हाला संसदेमध्ये चर्चा करू द्या, संसदेत चर्चा करायची तयारी दाखवायची, मग पुन्हा दुसरीच मागणी करायची. जे सरकार म्हणतं चला चर्चा करू की पुन्हा दुसरी मागणी काहीतरी करायची, गोंधळ घालायचा. या पद्धतीचं राजकारण, या पद्धतीचं सगळं जे काँग्रेसचं सुरू आहे त्याचं आज खरोखर उत्तर आज अरुण जेटलींच्या ज्या ज्या काय 22-25 मिनिटाच्या भाषणात होतं, त्यात अनेक मुद्दे आले. खरं म्हणजे एक सांगतो, ही काही पहिली अचानक उठून गेलेली स्टेप नाहीये. हे सरकार आल्यापासून ही 8वी स्टेप आहे. काळ्या पैशाच्या विरोधामध्ये पहिल्या दिवशीपासून जो मोदी सरकारने निर्णय घेतला, ती टप्प्याटप्प्याने आम्ही निर्णय घेत आलो. ही 500,000 रुपयाची नोटेचा निर्णय ही 8वी स्टेप आहे, 8वा निर्णय. मी तुम्हाला हवा असेल तर ओळीने 1, 2, 3, 4, 5 निर्णय सांगतो. एसआयटी नेमण्यापासून, जी काँग्रेस राष्ट्रीय नेमली गेली नव्हती, त्या एसआयटीने शिफारस केली होती की 2 लाखापेक्षा जास्त ते कॅश ट्रान्झॅक्शनला सुद्धा पॅन कंपल्सरी करा, ती सुद्धा अंमलात आणली. बाहेरच्या बाहेरनं पैसा येतो, मॉरिशस सारख्या ट्रीटी आहेत त्या कायद्यांमध्ये बदल केला, फेमा सारख्या बाकीच्या विषयामध्ये. त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये गेले 7 स्टेप केल्यानंतर जनधन योजना, राष्ट्रीयकरण, सर्वसामान्यांना बँकेचं खातं मिळावं यासाठी इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केलं, पण तरी सुद्धा कानाकोपऱ्यात राष्ट्रीयकरण गरिबांच्या नावाने केलेलं पोचल्या नाहीत बँका.
हे सरकार आल्यानंतर 25 कोटी जनधनची अकाउंट निघाली. आता हे काँग्रेसचं यश आहे का अपयश आहे? म्हणजे कशाच्या आधारे सांगणार म्हणणार तुम्ही काँग्रेसनी काय गानाकोपऱ्यात बँका नेल्या? तर या सरकारने बँका नेल्या, अकाउंट उघडली, 25 कोटी, त्यातली 11 कोटी अकाउंट ही ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी, अनेक निर्णय गेल्या 2-2.5 वर्षात केले आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला. आज सुद्धा पहिला आठवडा त्रास झाला लोकांना, आता रांगा संपत आल्या शहरी भागातल्या. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, अजून करणं आवश्यक आहे, त्या करण्याचं सरकार बरोबर प्रयत्न बरोबर. करतंय. केशव पण हे उपाध्याय सगळं केशव झाल्यानंतरही उपाध्याय सरकार, केशव जनता उपाध्याय असं तुमची म्हणते तुमची की आम्ही मांडणी सरकारच्या तुमची पाठीशी मांडणी आहोत, पोहोचली आहे, आम्ही तुमचा मुद्दा पोहोचला सरकार बरोबर आहोत. बरोबर. केशव उपाध्याय तुमचा मुद्दा पोहोचलाय. कॉम्रेड अजित अभ्यंकर, तरी सुद्धा तुमचा विरोध का? आमचा विरोध हा नोटा रद्द करण्याला नाही आहे, लक्षात घ्या. त्याची अंमलबजावणी हा विषय आहे आणि अंमलबजावणी ज्या उद्दिष्टाने केलेली आहे ती उद्दिष्ट या अंमलबजावणीतून यशस्वी होत आहेत का होत नाही आहेत, आणि जर ती होत नसतील तर मग हा निर्णय हा स्वतःला पराभूत करतो, अशा प्रकारची आमची टीका आहे. म्हणजे याच्यामध्ये मला काळा पैसा आणि त्याच्यावरचा परिणाम याच्यावरतीच मुख्यतः बोलायचं आहे. कारण अरुण जेटली काय बोलले, मोदी काय बोलले, त्यांचे अश्रू, या चर्चेमध्ये जाण्यात मला खरोखरच रस नाही आहे. मुद्दा असा आहे की ज्या उद्दिष्टासाठी, आणि आपण ही चर्चा अशीच झाली तर मला जास्त लोकांचं प्रशिक्षण मिळेल असं मला वाटतं. आपण याच्यावरती बोलूया की हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेताना 86% चलन आपण देशाचं बदलतोय. ही अभूतपूर्व गोष्ट आहे. परंतु ते करत असताना 86% चलन जर असं कूस बदलणार असेल आणि त्याच्यामध्ये कॅशलेस इकॉनॉमी कमी असेल आपल्या इथं खूप, तर त्याच्यामध्ये नोटा मोठ्या प्रमाणात तयार ठेवणं, निर्णयाची गुप्तता पाळून सुद्धा, मी परत सांगतो, हे शक्य होतं. त्यामुळे हा निर्णय नॉन सिरियस आहे असं वाटायला खूप मोठी मुभा आहे. कारण जर तसं नसतं तर 100च्या प्रचंड प्रमाणात जास्ती नोटा, तुम्ही 1000ची 500ची नोट जर काढणारच आहात तर मग ती नवीन डिझाईनची नोट आधीच तयार ठेवणं, याच्यामध्ये काय कोणाला संशय येण्याचं कारण नव्हतं की तुम्ही बदलणार किंवा काय करणार. आणि 2000च्या नोटेसारखा जो अत्यंत महामूर्खपणा ज्याला म्हणतात, हा मुळातच न करणं, या गोष्टी सहज करता आल्या असत्या. हे केल्या नाहीत. म्हणजे यातले प्रशासकीय, म्हणजे लोकांचा इन्कन्व्हिनियन्स जो आहे त्याच्याबद्दल ती फक्त संवेदनहीनतेचा फक्त मुद्दा नाही आहे. हा मुद्दा असा आहे की लोकांचा जर क्षोभ असा वाढला तर सरकारला स्वतःचाच निर्णय काही प्रमाणात उलटा करायचा, काहीतरी अशा सवलती द्यायचं पाळी येईल की ज्याच्यामुळे ज्या उद्दिष्टासाठी हे घेतले गेलेले असं आपण म्हणतोय त्या उद्दिष्टालाच कुठेतरी कातर लागते. हे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मी अनेकदा मांडलेला आहे, तुम्ही ज्यांच्यासाठी आपण हा निर्णय करतोय आणि काळ्या पैशाच्या विरोधात लढाईमध्ये आम्ही 100% सरकारच्या बरोबर राहू, यात शंकाच नाही. परंतु काळा पैसा ज्यांच्याकडे आहे तो रोख स्वरूपामध्ये कमी आहे. पहिली गोष्ट 8 ते 10% पैसा असेल, ठीक आहे, त्याच्या विरुद्ध करा. पण जो ज्यांच्याकडे असण्याची शक्यता आहे ते पळतील कुठे, त्या वाटावरती आधीच पोलीस उभे करायला पाहिजेत ना इन्कम टॅक्सचे. तसं काहीच न करता म्हणजे बॉल टाकायचा आणि कॅच कुठेही उडला तरी एकही फिल्डर तिथं जागेवर नाही. इन्कम टॅक्सच्या लोकांना आधी कुठलीही पूर्वतयारी करायला सांगितली नव्हती. हे मी अंतर्गत माहितीच्या आधारे बोलतो आहे, मला निश्चितपणे माहिती आहे याची. तेव्हा या कारणामुळे आता इन्कम टॅक्सच्या लोकांना सांगितलं तुम्ही आता तिकडं पळा, तुम्ही तिकडं पळा. म्हणजे इन्कम टॅक्सचं सर्व्हेलन्स डिपार्टमेंट आहे, त्याचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे, याच्यामधून काही स्कॅनिंग करणं, आधी तयार ठेवणं की कोण आहेत, कुठे पळतील, काहीच तयारी न करता तुम्ही एक शेताला मोठं असं म्हणजे आग लावल्यासारखं लावताय. ठीक आहे, गरज असेल तर तेही करू आपण, पण उंदीर कुठं पळणार आहेत ते शोधायला मांजरच नाही तुमच्याकडं आणि तुम्ही नुसतीच आग लावताय. याच्यातून नेमकं काय साधताय हा प्रश्न आहे. काळ्या पैशाच्या विरोधामध्ये आम्ही खरोखरच आहोत म्हणून हे बोलतोय. अजित अभ्यंकर बरोबर. अंमलबजावणीच्या अनुषंगानं काही महत्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत. डॉक्टर सरिता नाही पण अंमलबजावणीचा फक्त प्रश्न नाही. एक मिनिट मी करेक्ट बोला. नाही एक सेकंद, एक वाक्य बोलू दे मला. तुम्ही अंमलबजावणीचा प्रश्न म्हणून फक्त दुर्लक्ष करू नका, कारण अंमलबजावणीतल्या चुकीमुळे मूळ निर्णयाला जो उद्देश आहे तो धोक्यात येऊ शकतो. दॅट इज द पॉइंट. अरुण जेटली आज जे म्हणाले आहेत त्याच्यामध्ये अंमलबजावणीतले काही दोष त्यांनी मान्यच केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुधारणा करू असं पण त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. डॉक्टर सरिता औरंगाबादकर आपल्यासोबत आहेत, त्या अर्थकारणाचे अभ्यासक आहेत. डॉक्टर सरिता,
आता तिघांनीही जी मांडणी केली शेवटी ते आपापल्या पक्षांचे प्रवक्ते असल्यामुळे त्याच्यामध्ये काही एक राजकीय पक्षांची भूमिका येणं गृहीत आहे, स्वाभाविक आहे, त्यामध्ये काही गैर नाही, चुकीचं नाही. पण अर्थकारणाचे अभ्यासक म्हणून तुम्हाला हा निर्णय किती महत्त्वाचा वाटतो? अरुण जेटलींनी नरेंद्र मोदींनी आज ज्या प्रकारची मांडणी केलेली आहे की याच्यामुळे भारतीय अर्थकारणाचं प्राक्तन बदलणार आहे, याच्यामुळे भारतीय अर्थकारणाला गती मिळणार आहे, तुम्हाला असं वाटतं का की खरंच अशी क्षमता या निर्णयामध्ये आहे की भलतंच काही घडणार आहे? म्हणजे एकीकडे मोदींनी आणि जेटलींनी म्हणायचं की आर्थिक सगळ्या अर्थकारणाला गती मिळेल आणि दुसरीकडे आर्थिक अराजकाची ही नांदी आहे अशी टीका विरोधकांची. त्यामुळे सामान्य माणूस गोंधळला आहे. अर्थकारणाचे अभ्यासक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? या 2-3 गोष्टींचा मी समावेश करीन. पहिली गोष्ट तर ही एक राजकीय इच्छाशक्ती आपल्या सरकारने दाखवलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यात 3-4 गोष्टींचा अंतर्भाव होणार आहे. पहिलं आहे इकॉनॉमिक्सचं रिलेटेड, सामाजिक, आर्थिक, राजकीय असे वेगवेगळे पडसाद ह्याच्यात संभावणार आहेत. आणि मला असं वाटतं की हे एक अत्यंत महत्त्वाची अशी एक खेळी किंवा एक निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि असे पडसाद दिसत आहेत आपल्याला आज आजूबाजूला की हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला थोडा त्रास झाला तरी चालेल आणि आम्ही या त्रासाचा एक एक्सेप्ट करू आणि आम्ही त्याच्यावर काही उपाययोजना करू आणि बघूया सरकार काय 2-3 आठवड्यात पावलं उचलते. आणि ही एक निश्चित सुरुवात आहे. माझे सन्माननीय पॅनलिस्ट म्हणतायत की याचे इम्प्लिमेंटेशनचं काय, पण मला असं वाटतं आपण सरकारला थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे. अजून काही 2-3 आठवड्यांचा जो कालावधी आहे. सरिता एक लक्षात घ्या की आपण वेळ देऊ सरकारला आणि आपल्या हातात दुसरं काही नाहीये. पण मुद्दा असा आहे की अर्थकारणाचे अभ्यासक म्हणून तुम्हाला या निर्णयामागचं लॉजिक काय असं वाटतं? याचे थेट अर्थकारणावर होणारे परिणाम काय त्याच्याबद्दल बोला. म्हणजे सामान्य नागरिक म्हणून तुम्ही बोलू नका. तुमची भूमिका जी आहे ती अर्थकारणाच्या अभ्यासकाची भूमिका आहे, ती भूमिका मांडा. मला असं वाटतं याच्यातनं निश्चितच काळ्या पैशाचा ओघ थोडासा कमी होईल. कसा? आणि थोडीशी याच्यात असं होणार आहे की इथून पुढे थोडी लोकांना मनात ही शंका येणार आहे की हा निर्णय झाल्यावर की मी हा योग्य ते निर्णय घेतोय का आणि मी योग्य ते व्यवहार करतोय का, हा विचार एक सामान्य नागरिक नक्कीच करेल. पण ही भूमिका फार सामान्य आहे. ऐका हे सामान्य नागरिकाच्या मनात काय येईल हे फारच तुम्ही अतिशय मोघमपणे सांगता आहात. तुम्हाला मी वारंवार सांगतोय अर्थकारणाचे अभ्यासक म्हणून तुम्ही मला आकडेवारीसह किंवा काही गोष्टींसह जरा सांगा की काळ्या पैशाचा ओघ कमी होईल म्हणजे काय? म्हणजे आत्ता मुळात काळ्या पैशाची इकॉनॉमी आहे म्हणजे किती आहे, कॅशमध्ये ती किती आहे, या प्रकारच्या नोटांमध्ये किती आहे, असं जरा समजावून सांगा ना आम्हाला. याच्यात कसं आहे की 2-3 गोष्टी संभवतात. आता आजचं हे अगदी डिटेल असा आपला अभ्यास अजून याच्यावर चालू आहे, पण 2-3 गोष्टी संभवतात की हे जे सगळे पैसे बँकांकडे जमा होणार आहेत तर ते कुठेतरी आपल्या सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये येणार आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा पायाभूत सुविधा आपण ज्या म्हणतो त्याच्यात इन्व्हेस्टमेंट होण्याची मोठी शक्यता दिसते. आणि त्यामुळे काय होणार आहे की सामान्य नागरिकाला याचा नक्कीच फायदा होईल. त्या अनुषंगाने मी या सगळ्याकडे बघते. एक व्यवस्थापन शिक्षक या नात्याने मी या चर्चेमध्ये सहभाग घेते आहे. रत्नाकर महाजन, डॉक्टर सरिता नक्की काय म्हणतायत ते काही मला समजलेलं नाहीये. पण मला सांगा की समजा या पद्धतीनं काही सगळं होणार असेल तर मग छान आहे सगळं. मग एवढं सगळं छान असताना तुम्हा लोकांना हे कळत नाही का की हे सगळं एवढं छान होणार आहे, सुरळीत होणार आहे, तरीही विरोध का? नाही, आज सगळं छानच आहे की मी कुठं वाईट म्हणतोय. मग काहीच वाईट म्हणत नाही. फक्त इतिहासातली एक घटना आपल्याला सांगतो. 31 जुलै तुम्ही इतिहासामध्ये फार रमता असा केशव उपाध्यांचा आक्षेप आहे. तुम्ही इतिहासामध्ये फार रमता आहात असा केशव उपाध्यांचा आक्षेप आहे. नाही, त्याच्याकडे काही मी लक्ष देत नाही फारसं. बाळगोपाळांच्या बडबडीकडे काही लक्ष द्यायचं नसतं. मी 2015ची गोष्ट सांगतोय. 31 जुलै 2015 या दिवशी लोकसभेमध्ये 1961 या नंबरचा जो अतारांकित प्रश्न विचारला गेला. 2015 हा इतिहास नव्हे,
31 जुलै 2015 या दिवशी लोकसभेमध्ये 1961 क्रमांकाचा जो अतारांकित प्रश्न विचारला गेला त्याला उत्तर देताना या सरकारने असं उत्तर दिलं की 2012 ते 2014 या दरम्यान काळा पैसा उघडकीला आणण्याच्या प्रयत्नामध्ये एकूण 1,32,194 कोटी एवढा काळा पैसा उघड करण्यात आला. हे या सरकारनं लोकसभेत दिलेलं अधिकृत उत्तर आहे. आणि त्यानंतर 1.25 लाख करोड ये रकम कोई छोटी नहीं है. पण 1.25 लाख करोड छोटी नाही आहे तसं 1,32,194 ही सुद्धा छोटी नाहीच आहे. पण फरक एवढाच आहे की लोकसभेच्या रेकॉर्डमध्ये दर्ज होण्याच्या पलीकडं याचा फारसा गाजावाजा झाला नव्हता. त्यामुळं आपल्याला नजीकच्या इतिहासाची तरी आठवण करून द्यावी असं वाटलं म्हणून मी आपल्याला बोललो. आता काळ्या पैशाच्या संदर्भात 2 घटना आजच्याच आपल्याला लक्षात येतील. एक, उदगीरच्या एका व्यापाऱ्याचे 19 लाख रुपये बँकेच्या डेप्युटी मॅनेजरनं एकट्याच्या नावानं बदलून दिले. याच्या हे काय सगळं हा काय व्हाईट मनी आहे काय? तो कॅश मनी जो काढून नेला तो व्हाईट मनी आहे. दुसरी घटना, काश्मीरमध्ये जी आतंकवादी कारवाई उघड झाली त्या आतंकवादी कारवायांनंतर जी झाडाझडती झाली त्यामध्ये 15,000 रुपये मिळाले. त्यातले 150 नोटा 100च्या होता, बाकी सगळ्या 2,000च्या होत्या. आतंकवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याला आम्ही लगाम घालतो हा दावा जर सार्थ करायचा असेल तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा आपलं नियंत्रण असलं पाहिजे. ही साधी गोष्ट जर आम्हाला समजत असेल तर इतक्या मोठ्या प्रशासन कौशल्य असलेल्या महानुभावांना कशी कळत नाही असं जर विचारलं तर पुन्हा कोण कुठं फिरून आले, कोण कुठं गेले, कोण कुठं उभे राहिले. रत्नाकर महाजन तुमचा मुद्दा पोहोचला. केशव उपाध्यायांकडे मला जायचंय. केशव उपाध्ये, गांधी नेहरूंची परंपरा सांगता सांगता काँग्रेसला याचाही विसर पडलेला आहे की काँग्रेसला बाळ गोपाळांची फार मोठी वैचारिक परंपरा आहे. पण असो, केशव उपाध्ये काय म्हणणं? मी तुम्हाला तीच आठवण करून देणार होतो. बालगोपालांची परंपराच मी आठवण करून देणार होतो. आणि बालगोपालांनी इतिहास काय घडवला हे ज्यांच्या लक्षात नसेल ते शेवटी नर्मदेतले गोटेच असतात. पण ठीक आहे, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आज त्याच्याबद्दल. पण मुळामध्ये असं आहे की शेवटी एक इथं उल्लेख करतो, इथं बसल्यात ते ताई ज्या बसल्यात अर्थतज्ञ, त्यांची कदाचित त्या आकडेवारी ते आता सांगत नसतील. आणि ते जे सांगताय ते इथल्या पॅनलिस्टना किंवा तुम्ही स्वतः म्हणत मला सुद्धा लक्षात येत नाही. हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला जे वाटतं ते काही जणांना कळतं, जे स्वतःला स्वयंघोषित एक्सपर्ट समजतात किंवा जे राजकीय पक्षाचे नेते प्रवक्ते आहेत त्यांना समजत नाहीत. मला खरंच एक मागे थोडंसं घेऊन जातो. पुन्हा मी रेफरन्स देतो, एक रेफरन्स देतो, कदाचित मी दिला असेल. गोविंदराव तळवळकरांचा एक लेख गेल्या आठवड्यामध्ये आलाय त्या अमेरिकेच्या निवडणुकीबद्दल. तो लेख असेल, त्या लेखात त्यांनी असा उल्लेख केला की जनमानस विश्लेषकांना, टीव्हीच्या लोकांना कळलं नाही, काही जणांना कळलं नाही. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा जनमानस अनेकांना कळलं नाही, अंदाज आला नाही. जनमानापासून दूर गेलेले हे नेते आहेत. आणि त्यामुळे लोकांना काय वाटतं, ज्या ताई सांगू पाहतायत त्या कदाचित इथल्या लोकांना ते कळत नसेल. आणि त्यामुळे सगळं छान चाललंय, माझं काहीच म्हणणं नाही, कुठला तर काहीतरी जुनं काढायचं, अशा पद्धतीने काहीतरी चर्चा करायची, हे चालू आहे. पण त्यामुळे लोक आत्ता मोदींच्या बरोबर आजचं उदाहरण देतो, ज्या नोटाबंदीनंतर जे आकांड तांडव करण्याचा प्रयत्न केला गेला, 3 जागा आहे, त्यातली 1 जागा तर काँग्रेसकडनं भाजपने खेचून आणली. 3 जागा भारतीय जनता पार्टीने घेतल्या. नॉर्थ ईस्टमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मतात प्रचंड टक्केवारीत वाढ झाली, ती हवी तर, आणि काँग्रेसची प्रचंड कमी झाली. त्यामुळे ही काही लिटमस टेस्ट नाहीये, मी म्हणत नाही लिटमस टेस्ट आहे. पण इथं उलटं घडलं असतं, त्या जागा मी हरलो असतो तर आज इथे ही चर्चा केली असती. लिटमस बघा, भारतीय जनता पार्टीचा सणकून पराभव, नोटाबंदीला जनतेनं उलथून टाकलं, अशा प्रकारची चर्चा इथेच आपण केली असती. एक साधी गोष्ट आहे की इतका मोठा निर्णय, मगाशी अभ्यंकर साहेब म्हणत होते की आमचा विरोध नाहीये, खरं म्हणजे इतका मोठा निर्णय ज्या पद्धतीने आता काही प्रमाणामध्ये त्रास झाला, हे पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी सांगितलं होतं की याचा त्रास होणार. लाखो सेंटर्स आहेत, एटीएम सेंटर्स, नोटा पोहोचवणं, हा सगळा एक्सरसाइज गुप्ततेच्या याच्यावरती ठेवायचा होता. जर तो थोडक्यात जर फुटला असता
तर आवटे साहेब तुम्हीच चर्चा केली असती. कसं काय कळत नाही मोदी सरकारला हा निर्णय कसा काय फुटला, काळ्या पेशेवरांना पांढऱ्या करून द्यायची तुम्ही संधी दिलीत, अशी चर्चा तुम्हीच इथे केली असती. त्यामुळे इतक्या गुप्त निर्णय घेऊन काही प्रमाणात त्रास होतोय, तर सर्वसामान्य जनता त्रास झेलायला तयार आहे. आता त्याही पलीकडे आता काय त्या अतिरेकांकडे सापडले पैसे, आता या गोष्टी 100% तर नाहीच होणारच ना, काही ना काही तिथं होत राहणार आहेत. उंदीर, मगाशी आमचा अभ्यंकर साहेब म्हणाले उंदीर काय पळून जाण्यासाठी काय म्हणे पिंजरा लावलाच नाही, कॅच घ्यायला कोणी ठेवलाच नाही. आता या गोष्टी आता अभ्यंकर साहेबांना कुठून माहिती, इतकी एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली. खरं म्हणजे अशा गोष्टी काही सांगून जाहीर म्हणून कर, त्या पद्धतीने ऑलरेडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कामाला लागलं असेल, त्या गोष्टी करत असतील, ते त्याचे परिणाम हळूहळू दिसायला लागतील. पण आजच सगळं दिसलं पाहिजे, सांगा काय झालं, किती पैसे आले, अशा प्रकारची चर्चा मला वाटतं थोडं सामान्य माणसाला जे वाटतं या सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. सरकार चांगलं काम करतंय, राजकीय भूमिकेच्या पलीकडे येऊन थोडा तरी विश्वास, काही वेळ तरी या सरकारला द्या, एवढी मी विनंती करू शकतो. अजित अभ्यंकर, थोडा वेळ दिला पाहिजे, तरीही तुम्हाला प्रचंड घाई झाली आहे. अगदी रोजचा गल्ला किती झाला अशा प्रकारे तुम्ही लोक विचारता आहात. जरा वेळ द्या, सगळं होईल, सगळं सुरळीत. हा एक मुद्दा, त्याच्यावर बोला. आणि दुसरं म्हणजे तुम्ही वारंवार म्हणताय की निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, फक्त अंमलबजावणीला विरोध आहे. म्हणजे आत्ता जे काही सदोष अंमलबजावणी आहे किंवा जो काही गोंधळ उडालाय तेवढ्याला फक्त विरोध आहे का? इन प्रिन्सिपल हा निर्णय तुम्हाला तत्वतः पूर्णपणे मान्य आहे असं मानायचं का? हे बघा, काळ्या पैशाच्या विरोधामध्ये सर्वंकष कारवाईला आमचा पाठिंबा आहे. सर्वंकष कारवाई याचा अर्थ काळा पैसा ज्या ज्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे उदाहरणार्थ मॉरिशस किंवा या सगळ्या 69 टॅक्स हेवन्समध्ये तो स्टॅच झालेला आहे, जो रिअल इस्टेटमध्ये आहे, जो सोन्यामध्ये आहे, या केला करार किंवा बनावट कंपन्यांच्या, नामधारी कंपन्यांच्या नावावरती आहे, अभ्यंकर साहेब एकच खपवला मिनिट जातो, त्या सहित. नाही नाही, बोला बोला बोला, तुम्ही बोला. केशव उपाध्ये बोला. एकच मिनिट. तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे अभ्यंकर साहेब. सर्वंकष काळ्या पैशाविरोधामध्ये सर्वंकष लढाई केली पाहिजे. आणि तेच मी तुम्हाला मगाशी माझ्या सुरुवात सांगितलं की ही 8वी स्टेप आहे. मोदीजींना वाटलं आणि एकदम 500,000 नोटा केल्या असं नाही. माझ्यापेक्षा आर्थिक विषयातले तज्ज्ञ तुम्ही आहात. मॉरिशसचा उल्लेख तुम्ही जो केला त्याच्याबद्दलच्या कायद्यात बदल आपण केला, बाकीच्या 2-3 कायद्यामध्ये बदल केला, SIT पासून तर पॅन पासून अनेक गोष्टी सरकारने केल्या, तुम्हाला माहिती आहे ते. त्यामुळे हा अचानक उठून काय एकमेव घेतला निर्णय नाही, एवढंच तुम्हाला सांगायचं. नाही, केशव उपाध्ये ऐका अगोदर. अजित अभ्यंकर बोला. नाही, आता मला पूर्ण करू द्या तुमचा. तुम्ही आय विल टेक केअर ऑफ व्हॉट यू हॅव सेड. सर्वंकष कारवाईला पाठिंबा, आणि त्याचा एक भाग म्हणून जर नोटाबंदी येत असतील, त्याचा एक भाग म्हणून जर नोटाबंदी होत असेल, तर त्या 500 आणि 1000च्या नोटा असणं हे चुकीचं आहे. कॅशलेस इकॉनॉमी ही व्हायला पाहिजे, या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे, एका टोटल होल सोल्युशनला. परंतु सरकारने आता हा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय घेत असताना त्याच्या एक सर्जिकल म्हणजे मेजर निर्णय जो आहे तो फक्त नोटांबद्दल घेतला, आणि बाकीचे जे त्यांनी काही निर्णय सांगितले इन ड्यू कोर्सचा एक भाग होणार. तर त्यांनी व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम केली, त्याचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु त्याच्यावरती किती लोकांवरती कारवाई झाली याचे तपशील दिसत नाहीत. 30,000 व्हेकन्सीज आहेत, त्या काँग्रेसपासून आहेत. काँग्रेसला मी सोडत नाही, काँग्रेस इज इक्वली रिस्पॉन्सिबल. 30,000 व्हेकन्सीज आहेत टॅक्सच्या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्या तुम्ही भरलेल्या नाहीत. त्याच्यासाठी एकही पाऊल उचललेलं आहे. इन्व्हेस्टिगेशन कोण करणार आहे? तुमचा सर्व्हेलन्स डिपार्टमेंट जे आहे, रिसर्च विंग जे आहे इन्कम टॅक्सची, मी माहिती घेऊन बोलतोय म्हणून तुम्हाला मी सांगतो, ही माहिती घेऊन सांगतो. तुमचे रिसर्च विंग जे आहे, म्हणजे आपल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रिसर्च विंग जे आहे, त्या रिसर्च विंग इज नॉट सफिशियंटली मॅन्ड की हे सर्व सर्व्हेलन्स करण्यासाठी. इंटेलिजन्स डिपार्टमेंट अत्यंत वीक आहे. हे सर्व तसंच ठेवून आधी फिल्डिंग तुम्ही लावली नाही. जर लावली असती, तुम्ही म्हणता ना, कशावरनं तुम्ही म्हणता, सोनं मुंबईमध्ये 60,000 कोटी ज्या सराफांनी विकलं आणि 52,000 रुपये ज्या सराफांनी पुण्यामध्ये विकलं, ते काय सामान्य माणसाला म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळत नाही की हे पैसे घेऊन पहिले लोक सोन्यामध्ये पळतील. मी सांगतो काय करायला पाहिजे होतं ते, अगदी डिटेल उपायासहित सांगतो. मी जर तिथं असतो तर मी सांगितलं असतं की 3 दिवस आधी या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्यांचं स्टॉक रजिस्टर, या सराफांचं स्टॉक रजिस्टर आणि ऑर्डर बुक सीज करा. त्याचं नोंदी करून घ्या की तुमचं ऑर्डर बुक एवढं आहे, तुमच्याकडे कॅश एवढी आहे आणि तुमच्याकडे स्टॉक एवढा आहे. आणि जसे पंतप्रधान निर्णय जाहीर करायला जातील, दुसऱ्या क्षणी तुमचे इन्कम टॅक्सचे स्लूथ तिथं त्या सराफांच्या दुकानात हजर असतील. कोण येते बघू आपण घ्यायला, आणि त्यांचे स्टॉकीज जिथे जिथं असतात त्या सगळीकडे जातील. कुठेतरी आधी एक संदेश जायला पाहिजे की ज्या अकाउंट्समध्ये एवढ्यापेक्षा जास्ती पैसे जातील,
10 नोटीस आतापर्यंत जायला म्हणजे सॉलिड अटॅक ज्याला आपण म्हणतो, हा अटॅक एखाद्या युद्धाप्रमाणे जर उतरलेला दिसला तर त्याचा दिसतंय काय आपल्याला की सरकार, मुख्य सरकारचं आज चुकीच्या, म्हणजे तुम्ही मागाशी मी म्हणलो आवटे साहेबांना की तुम्ही या अंमलबजावणीचा प्रश्न म्हणून बघू नका. आज सरकारचं मुख्य कार्य काय झालेलं आहे, तर जी मिसमॅनेजमेंट झालेली ती कशी सुधारायची. आता त्याच्याकडे जर मुख्य लक्ष केलं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि इंटेलिजन्स युनिट काम करते की नाही बघायला आहे कोण. अरुण जेटलींचं मुख्य काम झालेलं आहे, आरबीआय त्याचं काम करते की नाही बघायचं, नोट प्रेसचं काम करतोय की नाही बघायचं, हे आधी बघायला पाहिजे होतं. तुम्ही आग लागल्या अजित अभ्यंकर तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक नंतर पण ब्रेक नंतर ही सगळी चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठेच जाऊ नका. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय जेटली बोलले, आक्षेप संपले. जेटलींच्या आणि मोदींच्या भाषणांनंतर जे आक्षेप आहेत त्या आक्षेपांच्या अनुषंगानं काही उत्तरं मिळाली आहेत असं वाटत जरी असलं तरीसुद्धा विरोधाचा सूर मात्र कायम आहे. अशा वेळी आपण ही चर्चा करतोय. सगळ्या पक्षांचे प्रवक्ते आहेत, अर्थकारणाच्या अभ्यासक आहेत. मगाशी अजित अभ्यंकर काही मुद्दे मांडत होते अंमलबजावणीच्या अनुषंगानं, आणि जर मी तिथे असतो तर मी काय केलं असतं, सराफांना कसं रोखलं असतं, ज्या सराफांनी प्रचंड पैसे जमा केले या सगळ्या कालावधीमध्ये आणि अगदी टक्केवारीनं काळ्याचे पांढरे झाले वगैरे असं बोललं गेलं किंवा अशी सगळी चर्चा सुरू आहे. अशा बातम्या आल्या, थेटपणे छापे पण पडले. हे सगळं जे आहे, केशव उपाध्ये या प्रकारच्या गोष्टी टाळता आल्या असत्या का, काय म्हणणं आहे? नाही, असं आहे की मला खरंच आश्चर्य वाटलंय देशामध्ये. म्हणजे अशी अपेक्षा आहे का की काही जी लाख सोनाराची दुकानं आहेत, इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी 8 तारखेला जाऊन गेटच्या दरवाजा बाहेर उभं राहायचं, म्हणजे खरं, आणि मग त्यांनी सांगायचं चला कोण कोण आलंय बघूया. अशा पद्धतीने काम नसतं होत ना. ज्या दिवशी तुम्ही माहिती आहे की ज्या दुसऱ्या दिवशी ज्या बातम्या आल्या इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी चौकशा केल्या, त्या ठिकाणी त्यांचं फुटेज अवेलेबल होतं, स्टॉक अवेलेबल होता, त्यांच्या चौकशा त्यांच्या ऑलरेडी सुरू झाल्या असतील आतापर्यंत. त्यामुळे त्या म्हणजे ठोस, म्हणजे अगदी स्पेसिफिक त्यांनी मुद्दा म्हटला सोनाराचं असं काय, त्या सोनाराच्या मुद्द्यावर मी येतो. कारण बाकीचे तर मी सांगितले 7 मुद्दे आता 64,000 कोटी रुपये डिस्क्लोजरमध्ये जमा झाले. आता काही जणांना फार किरकोळ रक्कम वाटत असेल, पण ठीक आहे त्यांना वाटू द्या. पण टप्प्याटप्प्याने सरकार प्रयत्न करते आणि पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील पुढच्या कॅशलेस इकॉनॉमीकडे जाण्यासाठी. आणि त्याचे परिणाम दिसत आहेत. आज साधा माझा रिक्षा काय रिक्षात मी चाललो होतो, रिक्षात मला विचारलं साहब पेटीएम कैसा यूज करना है, मुझे बताओ, मुझे वो करके लेना है. अच्छा किया, ये अभी मुझे भी झंझट नहीं, छुट्टा की झंझट नहीं रहेगी, सिर्फ मोबाईल पे आप ट्रान्सफर करो. आता लोक त्या पद्धतीकडे चाललेत, लोक कॅशलेसकडे चाललेत आणि चांगला निर्णय शेवटी. आणि त्यामुळे लोकांनी स्वीकारलंय, नेत्यांनी स्वीकारावा न स्वीकारावं त्यांच्या मर्यादित त्यांच्या विचारशक्तीचा प्रश्न आहे. पण जनतेने आज हा निर्णय सरकारचा स्वीकारलाय, याबद्दल दुमत बांधण्याचं कारण नाही. अजित अभ्यंकर, मला सांगा की मुळामध्ये ज्या प्रकारे केशव उपाध्ये मांडणी करतायत, तुम्ही हे मान्य कराल का? ठीक आहे, काही आक्षेप असतील, पण मुळामध्ये काळ्या पैशाच्या विरोधामध्ये जी लढाई आहे त्या लढाईच्या अनुषंगानं सरकार काही का असेना पण प्रयत्न करत आहे, त्यामध्ये एक संगती आहे असं वाटतं का? सुप्रीम कोर्टाचे काही डिसिजन्स आहेत आणि काँग्रेसचं सुद्धा, आणि याच्यात निश्चितपणे फार मोठी अत्यंत वाईट भूमिका काँग्रेस पक्षानं म्हणजे काँग्रेस सरकारनं पण बजावलेली आहे. 1911 सालचा सुप्रीम कोर्टचा डिसिजन आहे की तो हसन अली आणि तारापूर या केसमध्ये की मनी लॉन्डरिंग ज्या पद्धतीने होते आणि राऊंड ट्रिपिंग पैशाचं होते त्याच्याबद्दल कडक कारवाई करा म्हणून. परंतु आणि SIT किंवा अशा प्रकारच्या काय उपाययोजना केल्यात सांगा, ते त्यांनी केल्या नाहीत. मी भाजपबद्दल म्हणजे मोदी सरकारबद्दल बोलतोय असा प्रश्न नाही आहे. आणि जेव्हा ते सांगतात ना की आम्ही आल्यानंतर SIT नेमली, इट वॉज बाय द मॅन्डेट अँड द ऑर्डर ऑफ सुप्रीम कोर्ट, की ज्याच्यासाठी ती शेवटची मुदत होती त्याच्यामुळे ती नेमायला लागली त्यांना. ती SIT ऑन देअर ओन नेमलेली आहे, असं त्यांनी नेमली. ती सत्तेवर आल्यानंतर त्याला पहिला निर्णय घ्यायला लागला. पण उपाध्ये साहेब एक लक्षात ठेवा, त्याच सुप्रीम कोर्टासमोर जेव्हा बँक ऑफ लिचेस्टाईन म्हणजे जर्मनीमधल्या एका बँकेकडून जी नावं मिळाली होती ती नावं SITला द्या असं जेव्हा सांगितलं, त्यावेळेला अरुण जेटली की जे पहिल्यांदा पूर्वी काँग्रेसच्या काळात बोलत होते की नावं उघड केलीच पाहिजेत,
त्यांनी सांगितलं, म्हणजे त्या सरकारने सांगितलं की नावं उघड करता येणार नाहीत, कारण तो गुप्ततेच्या कराराचा भंग होईल, डबल टॅक्सेशन अबॉर्डन्स ट्रिटीचा भंग होईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि आदेश दिला, तो करार तपासून आदेश दिला की असा काही भंग होत नाही, नावं तुम्हाला द्यावीच लागतील. सो अगेन्स्ट युअर विल तुम्हाला ती नावं सुप्रीम कोर्टाला द्यावी लागली. हे कृपया विसरू नका. डोंट टेक म्हणजे तुम्ही एकदम कुठल्या तरी एका निष्कर्षाला जाऊन सगळं क्रेडिट स्वतःकडे घेऊ नका. तिसरा मुद्दा असा की आता मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीयांना जे पैसे बाहेर पाठवता येतात त्याची मुदत तुम्ही दुपटीपेक्षा जास्त वाढवलीत की त्याची लिमिट. म्हणजे काय केलं तुम्ही की भारतातून जे परकीय चलन सरळ सरळ म्हणजे ब्लॅक मनीज एका अर्थाने बाहेर जाऊ शकतो त्याची लिमिट तुम्ही म्हणजे मला वाटतं 75,000 होती ती 2 लाखापर्यंत वाढवली. ही डॉलर्स म्हणजे एवढं काही कारण नव्हतं असं करण्याचं. ट्रान्सफर प्राइसिंग सारखा विषय. आता मी तांत्रिक बोलत नाही जास्त कारण याच्यातनं काही नेमका साध्य होणार नाही. पण कॉर्पोरेट इव्हेजन ऑफ टॅक्सेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती सरकारने पुरेशी कारवाई केलेली नाही. आणि जे तुम्ही सराफांचं उदाहरण सांगताय, मी प्रत्येक सराफाच्या समोर जाऊन उभा राहा सांगितलं नाही. मी सांगितलं आधीचे 8 दिवस तुम्ही त्यांचे स्टॉक रजिस्टर, कॅश रजिस्टर आणि ऑर्डर बुक हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कधी जाऊन तपासू शकतं. आणि मग ते करायचं होतं तर तुम्ही स्टाफ पण वाढवायला पाहिजे. त्याच्यासाठी अख्खं अजित अभ्यंकर तुमचा मुद्दा पोहोचलाय. अजित अभ्यंकरांचा मुद्दा पोहोचला. केशव उपाध्यायांकडे मला जायचंय, पण त्यापूर्वी डॉक्टर सरिता औरंगाबादकर, मला सांगा, अजित अभ्यंकर ज्या प्रकारचे मुद्दे मांडतायत, खरोखरच अर्थकारणाच्या व्यवस्थापनाच्या अभ्यासक म्हणून तुम्हालाही असं वाटतं का की या गोष्टी करता येणं शक्य होतं, किंवा ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा कुठल्या बडग्याचा परिपाक आहे, पण बेसिकली ज्या पद्धतीनं सरकारनं पुढं जायला पाहिजे त्या प्रकारे सरकार पुढं जात नाही, त्यामध्ये खूप दोष आहेत आणि त्यामध्ये मूलभूत सुधारणा कराव्या लागतील, असं काही वाटतं का? नक्कीच मला असं वाटतं की अनेक सुविधा सिस्टीम्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यात सुधारणा करावी लागेल, जेणेकरून सामान्य माणसाला त्रास कमी होईल. आपण सगळ्यांनीच ऐकलेलं पाहिलेलं आहे मीडियाच्या माध्यमातून की ज्वेलर्स समोर रांगा लागल्या होत्या आणि हे सगळं टाळता येणं पूर्णपणे शक्य नव्हतं. जगभर असं म्हटलं जातं की कायदा करणाऱ्यापेक्षा कायदा मोडणाऱ्यांना त्याच्या सिस्टमचा अभ्यास जास्ती चांगला असतो. तर तेच या बाबतीत देखील घडलं आहे. पण इथून पुढे नक्कीच अशी पावलं आपल्याला उचलावी लागतील की आपल्या सिस्टीम या व्यक्तिगणिक नसून त्या सिस्टमाइज्ड असतील, म्हणजे त्याचा गैरफायदा कोणाला कसा कमीत कमी घेता येईल. आणि नक्कीच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा बडगा होताच, ह्याला सहमती आहेच माझी, याच्यात काही प्रश्नच नाही. आणि इथून पुढे जी आपली वाटचाल असेल त्यात इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने आणखीन काय काय करता येईल हा विचार नक्कीच करावा लागेल. एक गोष्ट ह्या बाबतीत सुचवावीशी अशी वाटते की जी व्हॉलेंटरी इन्कम डिक्लरेशन स्कीम आहे ती पण काही परत मुदतीत जर लागू करता आली या पार्श्वभूमीवर तर त्याचा पण नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. या बदलत्या परिस्थितीत काही लोक ह्याला आणखीन पाठिंबा देतील का, आणखीन काही आपले अनडिस्क्लोज्ड इन्कम्स आहेत ते जाहीर करतील का, असा पण एक विचार या निमित्ताने व्हावा असं एक प्रकर्षाने वाटतंय. केशव उपाध्याय. एक सेकंड बोलू का? पुन्हा सांगतो की केशवजी जस्ट गिव्ह मी वन मिनिट. हा, अभ्यंकर बोला. कॉम्रेड अभ्यंकर. ठीक आहे, अभ्यंकर साहेब बोलून घ्या. एक मिनिट. एक नाही 10 सेकंद घ्या. अभ्यंकर साहेब ज्येष्ठ आहात म्हणायचे. अभ्यंकर साहेब ज्येष्ठ आहात, 10 सेकंद घ्या. एक काय नाही, हे बघा, मला एवढंच म्हणायचंय, या निर्णयाच्या मागे जे व्यक्त झालेलं स्पिरिट आहे त्या स्पिरिटला विरोध नाही, परंतु जो मुद्दा, जी लढाई आपण सांगतात त्या लढाईला यशस्वी करण्याच्या सकारात्मक भूमिकेतूनच आम्ही त्याचे क्रिटिकल इव्हॅल्युएशन करतोय. आणि क्रिटिकल इव्हॅल्युएशन करून अत्यंत कॉन्क्रीट तपशीलवार याचा माहिती घेऊन मी आपल्याला सांगतोय की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे अभ्यास आणि रिसर्च विंग ही अत्यंत वीक आहे. जवळजवळ अस्तित्व म्हणजे नामधारी आहे पण त्याच्याकडे अजिबात मॅनिंग नाही, स्टाफिंग नाही आणि आत्ताही ते नाही. कृपया हे लक्षात घ्या. टेक इट व्हेरी सिरियसली. तुम्हाला काय करता आलं तर जरूर करा. अजित अभ्यंकर, तुम्ही एक वाक्य म्हणून 5 वाक्य बोललात. आमच्या केशव उपाध्यायांच्या समंजसपणाचा किती गैरफायदा घ्यायचा? केशव उपाध्याय बोला.
नाही आम्ही समंजसच आहोत, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. किमान धन्यवाद आणि तुम्ही मान्य केलं ते. प्रश्नच नाही. भाजपचे प्रवक्ते असूनही तुम्ही समंजस आहात, त्याच्यात काही शंकाच नाहीये. नाही, मुळामध्ये असं आहे की सरकारच्या स्पिरिटचं कौतुक करायचं हा. आणि त्याच वेळी मात्र सरकार कसं पुढे 4 गोष्टी चुकीच्या आहेत. मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मगाशी एक उल्लेख झाला की काँग्रेसनी 2011 मध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय आला आणि 2014 3.5 वर्ष त्यानंतर झाली होती, तोपर्यंत निर्णय काँग्रेसने घेतला नव्हता. ते मॅन्डेटरी होतं. अहो, जर मॅन्डेटरी सुप्रीम कोर्टाचा निकाल मॅन्डेटरी असून सुप्रीम कोर्ट म्हणजे काँग्रेसने 3.5 वर्ष काहीही केलं नाही, मग या सरकारला आणखीन 2-4 महिने काढता आले असती ना. पण या सरकारची कमिटमेंट काळ्या पैशाच्या विरोधात लढाई ही नक्की असल्यामुळे आम्ही नरेंद्र मोदींनी पहिल्या मीटिंगमध्ये यासाठी निर्णय घेतला. म्हणजे समजा त्यात नसता घेतला तर कुणी म्हणलं असं काय पहिलीच मीटिंग आहे, पण पहिल्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला याचं तर श्रेय दिलं पाहिजे किमान. बरं, ज्याचा उल्लेख तुम्ही करताय काळ्या पैशा, परदेशातील काळ्या पैशावरती कारवाई केली की नाही, ते विधेयक स्ट्रॉंग केलं, त्याच्याबद्दल मधल्या काळामध्ये कारवाई झाली, 6,000 लोकांवर त्याच्यावरती कारवाई झाली. आता रिसर्च, आता यांनी अभ्यंकरांनी मुद्दा मांडला की काय रिसर्च आणि काय IT डिपार्टमेंटचं आहे. अहो, आता टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे, तुमच्याकडे त्या सगळ्या त्या दिवसाचं कोणी काय खरेदी केली याचं सगळं तुमच्याकडे क्लिपिंग, सगळ्या व्हिडिओ शूटिंग उपलब्ध असतं, त्याच्यावरनं तो हिशोब मागता येतो. म्हणजे त्यांची सूचना, त्यांची टीका मी सूचना म्हणून घेतो की ती अधिक सक्षम झाली पाहिजे. स्वाभाविक आहे काँग्रेसच्या काळामध्ये तुमचा मुद्दा पोहोचला. आपल्याकडे आता शेवटची 4 मिनिटं आहेत. रत्नाकर महाजन, ही सगळी चर्चा सुरू आहे. ज्या प्रकारे केशवोपाध्याय म्हणतायत की सरकारचं स्पिरिट काय किंवा ज्या पद्धतीनं सरकारनं स्वतःहून केलेलं आहे, जी आमची कमिटमेंट आहे, बांधिलकी आहे, खरोखरच या दिशेनं सरकार चाललंय असं म्हणायला जागा आहे का? नर्मदेतल्या गोट्याला प्रश्न विचारून याचं काय उत्तर मिळणार आहे तुम्हाला? त्यामुळं या प्रश्नांच्या पलीकडं जर जायचं असेल तर त्यांना माणसं म्हणता येतं. बाकीचे सगळे सेल्फ डिक्लेअर्ड नर्मदेतले गोटे असतात. मुद्दा असा आहे की आज घडीला म्हणजे ह्याला तुमची संमती आहे का नाही? आहे. घसा खरडून पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे. प्रश्न त्याच्या अंमलबजावणीचा नाही, तो तर आहेच, पण त्यामागची उद्दिष्ट, त्यामागचे दावे, त्यामागचे जी काही व्यवस्था आहे ती बाकीचं काही नको. काल इकॉनॉमिस्टनी या विषयावर लिहिलेलं स्फुट जरी वाचलं तरी आपण नक्की कुठं आहोत हे कळेल. म्हणजे इथल्या वर्तमानपत्राला आपण शिव्या देतो, इथल्या वर्तमानपत्राला काही कळत नाही वगैरे, ठीक आहे, पण इकॉनॉमिस्टचे संपादक आणि मालक तर काही काँग्रेसचे कोणी नाहीत. ते बिचारे इंडिपेंडंट अर्थतज्ज्ञ, जगभरच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून लिहिणारे लोक आहेत. आता ते जरी असलं तरी त्यांनाही नर्मदेतले गोटे म्हणणार, त्या लेखकांनाही. त्यामुळं नर्मदेतल्या गोट्यांना प्रश्न विचारून मानवी बुद्धीला अपील होतील अशी उत्तरं मिळणार नाहीत. फक्त मी तुम्हाला एका इंडोनेशियन लेखकाचं एक उद्धरण सांगतो, ते इंग्रजीत आहे. ॲरोगन्स इज ए क्रीचर, इट हॅज नो सेन्सेस, इट हॅज ओनली शार्प टंग आणि पॉइंटिंग फिंगर्स. केशवोपाध्याय, आपणच आपल्या कृतीतून आपण काय आहोत, गोटे आहोत काय आहोत हे सिद्ध ज्याला करायचंय त्यांनी ते करत राहावं. आमचं काही त्याबद्दल काय आक्षेप चाललंय, नाहीये. चर्चा काय सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं, जसं लोकांना त्यांनी 2-4 लोकांना असं वाटेल दिली की काय economistची. गोट्या मालिका सुरू आहे की काय चाललंय, मी सांगतोय ना, आहे ते मला- त्याच्यावर नका ना मी बोलू. सांगतोय. त्यातनं जे मुद्दे येत आहेत त्यांनी ज्याचा त्या उल्लेख स्तरावर तर काही जण बोलत केला, असतील. इकॉनॉमिस्टनं काय त्या म्हटलं स्तरावर त्याचा तर उल्लेख काही जण केला. बोलत असतील. तुम्ही आवटे इतके साहेब. शब्दच्छल दोघंही मग- करू नका, मी मुद्द्यांबद्दल सांगतो बोला. ना, त्याच्यावर येतो ना, हा. त्याच्यावर येतोय मी. हा. अहो, त्याच्यावर येतोय. तशी 2-4 उदाहरणे मीही देऊ शकतो की ज्यांनी या निर्णयाचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलंय. आता ती पण माणसंच आहेत. आता ती काही गोटे नाही आहेत नर्मदेतले. आता ती माणसं तुम्हाला म्हणायचीच नसतील, स्वीकारायचीच नसतील तर ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आमचा संबंध या देशातल्या सामान्य जनतेशी आहे आणि त्या जनतेने थोडासा त्रास सहन करून सुद्धा या निर्णयाला भरभरून प्रतिसाद दिलाय आणि आता नॉर्मलाइज करायची सगळी व्यवस्था चालली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, जनतेशी आम्ही संवाद साधतोय. बाकी ज्यांना काय विधानं करायची आहेत, स्वतःला गोटे म्हणून घ्यायचंय ते म्हणून घेत राहा, आमचा काही त्याचा आक्षेप नाही. रत्नाकर महाजन, मला सांगा, इकॉनॉमिक्सचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, एकूण जागतिक दर्जाची जी सगळी अर्थविषयक नियतकालिका आहेत किंवा अर्थकारणाचे अभ्यासक आहेत त्यांचा मुळात आक्षेप काय ते जरा सांगा ना.
असं आहे की मुळामध्ये ज्या परदेश दौऱ्यावर जाऊन भारताची इब्रत वाढवण्याचा दावा या सरकारकडनं केला जातो, त्या परदेशातल्या एकाही वर्तमानपत्रानं या निर्णयाला वाईज डिसिजन असं म्हटलेलं नाही. त्याची कारणं दोन. एक, हायर डिनॉमिनेशनच्या नोटा प्रथम इकॉनॉमीत मोठ्या प्रमाणात येतात. त्याचं कारण वाढती महागाई ही असते आणि वाढत्या महागाईला तोंड द्यायचं असेल तर केवळ हायर डिनॉमिनेशनच्या मेजॉरिटीच्या नोटा रद्द करून काम भागणार नाही. त्याबरोबर अन्य उपाययोजनाही केल्या पाहिजेत. नंबर एक. नंबर दोन, काळा पैसा हा कुणीही कागदी नोटांच्या स्वरूपात आपल्या घरात ठेवत नाही, तर तो अन्य मार्गात गुंतवत असतो. उदाहरणार्थ सोनं. आणि जसजशी सोन्यातली गुंतवणूक वाढेल तसतशी सोन्याची आयात करावी लागेल. आत्ताही सोन्याची आयात वाढलेलीच आहे आणि जशी सोन्याची आयात वाढेल तसं त्याच्यासाठी खर्च करावं लागणारं परकीय चलन वाढेल. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होईल आणि आज जो रेट ऑफ ग्रोथ आहे तो रेट ऑफ ग्रोथसुद्धा पुढच्या 2 वर्षात गाठणं भारताला शक्य होणार नाही. असं म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञांनी पुढच्या वर्षाची ग्रोथ 6 ते 7 या दरम्यान पेग केलेली आहे. आता हे सगळं जर मानायचंच नसेल आणि जे कोणी विरोध, म्हणजे आम्ही लोकांमध्ये कधी जातच नाही, आम्ही आपल्या खोल्यांमध्येच बसतो. अहो, रोज तुम्ही दाखवताय रांगाच्या रांगात उभं राहून 75 माणसं मेली. हा निर्णय झाला नसता तर त्यांच्या कुटुंबावर हा आघात झाला नसता. एवढं ग्रामीण भागामध्ये छोटे व्यावसायिक, शेती, शेतकरी, आणि हे काय चाललंय आता, शेतकऱ्यांची अडचण आहे ना, मग त्यांना खतं आणि बियाणे घ्यायची असतील तर जुन्या नोटात चालेल. हॉस्पिटलमध्ये अडचण आहे ना, मग हॉस्पिटलमध्ये जुन्या नोटा चालतील. बँकांमध्ये, सहकारी बँकांमध्ये नाही चालणार, फक्त राष्ट्रीयकृत बँकात चालेल. अहो, म्हणजे तुम्ही जसजशा अडचणी येत आहे तसतसं रिलॅक्सेशन देऊनच टाकलेलं आहे. मग निर्णयातलं ओरिजिनॅलिटी काय राहिली? अजित अभ्यंकर, मला सांगा की खरोखर या निर्णयाचा अंमलबजावणीतल्या दोषांमुळे किंवा आत्ता जे चित्र आहे त्यामुळे अर्थकारणावर एकूण काय परिणाम होईल असं वाटतं? बघा, असं दिसतंय की ही अंमलबजावणीतल्या दोषामुळे काही कालावधीसाठी तरी निदान निश्चितपणे 4 ते 5 महिने मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार कमी होणं, लोकांच्या हातातली खरेदी शक्ती कमी होणं आणि त्याचा परिणाम बाजारावरती होऊन एक रिसेशनरी प्रेशर ज्याला आपण म्हणतो, एक मंदीचं ज्याला आपण म्हणतो, असा परिणाम हा होऊ शकेल. ह्युमन ॲगोनी ज्याला म्हणतो, लोकांची म्हणजे गरिबांचा जो काय त्रास आहे, वेदना आहे, तिथं स्वतंत्र आहे आणि ती टाळता आली असती. परत परत सांगतो, हे टाळता आलं असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचा परिणाम निदान 5 ते 6 महिने टिकू शकतो. कारण एकदा आज कॅश इकॉनॉमीमध्ये जर अजित अभ्यंकर, तुमचा मुद्दा पोहोचला. सगळी चर्चा आपण ऐकली. जरी अरुण जेटली म्हणत असले की हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्यामुळे एकूणच आपल्या अर्थकारणाचं प्राक्तर बदलणार आहे, नरेंद्र मोदी अगदी भावविवश झाले असले तरी सुद्धा आक्षेप आहेतच. आणि ते आक्षेप जे आहेत ते अर्थकारणाच्या संदर्भातले आहेत, केवळ राजकीय नाहीत. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे, कारण याचा थेट परिणाम होणार आहे भारताच्या अर्थव्यवस्थेवर, सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यावर. एनिवेज, आज थांबूया इथंच. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.